कारण आपल्या या 2 BHK बंगल्यामध्ये असणार आहेत एक हॉल, 2 बेडरूम, एक किचन, छोटंसं पूजाघर आणि स्टेअरकेसच्या वरती फर्स्ट फ्लोअरला आपला हेडरूम म्हणजे टॉवर. आणि आपला जो स्ट्रक्चरचा खर्च होता तो साधारणतः 9,57,000 रुपये होता. आणि टोटल जर सगळ्यांची आपण जर बेरीज केली तर आपली ही बेरीज होते 2 BHK 1000 ते 1100 स्क्वेअर फीट साठी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रिअल्टी एक्सपर्टच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा टॉपिकवर चर्चा करणार आहोत की ज्या टॉपिकवर मागील खूप दिवसांपासून तुम्हा सर्वांकडनं खूप साऱ्या कमेंट्स, कॉल्स आणि मेसेज येत होते की सर 1000 ते 1100 स्क्वेअर फीटचं RCC 2 BHK घर जर आपल्याला आपल्या स्वतःच्या जागेत बांधायचं असेल तर आपल्याला किती खर्च येईल. तर मित्रांनो, आज तुमच्या याच इच्छेसाठी आपण आजचा हा व्हिडिओ घेऊन येणार आहोत. आपण स्टेप बाय स्टेप 1000 ते 1100 स्क्वेअर फीटचं 2 BHK RCC बंगल्यासाठी किती खर्च येईल हे आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की घर बांधण्यासाठी 2 पद्धती असतात. त्यातली एक पद्धत म्हणजे आपण स्वतः मटेरियल परचेस करतो आणि एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला, मिस्त्रीला लेबर रेटने काम देतो. म्हणजे सिमेंट, वाळू, खडी या सर्व गोष्टी तुम्ही खरेदी करतात आणि त्या तुम्ही एखाद्या समोरच्या व्यक्तीला RCC असेल, बांधकाम असेल आणि या गोष्टींसाठी लेबर रेटने पैसे देतात. आणि दुसरी पद्धत म्हणजे कॉन्ट्रॅक्टरला किंवा मिस्त्रीला तुम्ही विथ मटेरियल काम देतात. म्हणजे तुमच्या घराचं काम पर स्क्वेअर फीट प्रमाणे विथ मटेरियल सहित त्या एका समोरच्या व्यक्तीला देतात. म्हणजेच तुमच्या घरासाठी, बंगल्यासाठी लागणारं प्रत्येक सामान, मटेरियल तो कॉन्ट्रॅक्टर स्वतः खरेदी करून आणतो आणि तुम्हाला पूर्ण काम करून देतो. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये 1000 ते 1100 स्क्वेअर फीटच्या 2 BHK बंगल्यासाठी जर तुम्ही स्वतः काम केलं, म्हणजे जर तुम्ही स्वतः एखाद्या मिस्त्रीला, कॉन्ट्रॅक्टरला लेबर रेटनी काम दिलं तर तुम्हाला किती खर्च येणार आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत थांबून राहा, पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण अंदाज येईल की तुम्हाला तुमच्या घरासाठी, तुमच्या बंगल्यासाठी किती खर्च येणार आहे. आपण आपल्या घराचं काम आपल्याला करायचं असतं तर आपण काय करतो, एका इंजिनियरकडे जातो किंवा एका आर्किटेक्टकडे जातो. तर आपल्या घराचा 2D प्लॅन आणि आपल्या घराचा 3D प्लॅन फायनल करतो. तर त्यासाठी देखील आपल्याला काही खर्च येतो. म्हणजे साधारणतः ग्रामीण भागात किंवा काही शहरांमध्ये देखील 10 रुपये पर स्क्वेअर फीट मध्ये जवळजवळ एक चांगल्या प्रकारचा इंजिनियर तुम्हाला मिळतो की जो तुम्हाला तुमच्या घराचा 2D प्लॅन आणि 3D प्लॅन करून देतो. साधारणतः 1000 ते 1100 स्क्वेअर फीट साठी तुम्हाला साधारण त्यासाठी 10,000 रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो. जे काही नावाजलेले इंजिनियर असतात, नावाजलेले आर्किटेक्ट असतात, त्यांचा खर्च वाढू पण देखील शकतो. पण जे असे काही चांगले इंजिनियर्स असतात ते तुम्हाला 10 रुपये पर स्क्वेअर फीट मध्ये घराचा अतिशय चांगला 2D प्लॅन आणि चांगला 3D प्लॅन करून देतात. त्यामध्ये सेंटर लाईन, सर्व गोष्टी, सर्व ड्रॉइंग्स तुम्हाला देतात. म्हणजे आपल्याकडे आपल्या ड्रॉइंग्स असतात, त्यासाठी तुम्हाला 10,000 रुपये खर्च येऊ शकतो. आणि ज्यावेळेस आपण आपल्या घराची लाईन आउट करतो, मार्किंग करतो, सेंटर लाईन प्लॅन टाकतो, त्यावेळेस एक्सकॅव्हेशनसाठी आणि ज्यावेळेस आपण मुरुम, प्लिंथ मध्ये मुरुम फिल करतो, या दोन्ही गोष्टीसाठी साधारणतः 20,000 रुपयापर्यंत खर्च येतो. म्हणजे कसं असतं, ज्यावेळेस तुम्ही घराच्या याच्यासाठी खड्डे खोदता आणि ते खड्डे खोदल्यानंतर ज्यावेळेस फुटिंग होते, फुटिंग नंतर आपला प्लिंथ लेवल होते, प्लिंथ लेवल झाल्यानंतर आपल्याला ज्यासाठी साधारणतः एक नॉर्मल 3 फुटापर्यंत आपण एक प्लिंथ लेवल करतो, त्यामध्ये आपल्याला फिलिंग पण करायची असते. त्यासाठी JCB असेल किंवा कारागीर असतील, ह्या लोकांचा जो खर्च असतो साधारणतः तो 1000 ते 1100 स्क्वेअर फीट साठी तो 20,000 रुपयापर्यंत येतो. म्हणजे 15 ते 20 मध्ये येतो. जनरली तो 20च्या आतच असतो, पण आपण आपल्या कॅल्क्युलेशनसाठी 20,000 पकडू. आणि साधारणतः सिमेंट एका स्क्वेअर फीट RCC घर असेल तर आपल्याला साधारणतः चांगल्या प्रतीच्या कामार बॅग हे एका स्क्वेअर फीट साठी सिमेंट लागतं. म्हणजे साधारणतः 400 बॅग सिमेंट तुमच्या 1000 स्क्वेअर फीट लागणार आहे. आणि सध्याचा जर आताचा मार्केट रेट जर बघितला तर 320 ते 330 रुपये हा मार्केट रेट आहे. GST कमी झाल्यामुळे देखील सिमेंटचे रेट्स कमी झालेले आहेत. आणि जर तुम्ही बल्कमध्ये सिमेंट परचेस केलं, म्हणजे 100-200 बॅग जर तुम्ही ऑलरेडी परचेस केलं तर तुम्हाला तो रेट कमी होऊन 310 देखील मिळू शकतो, 300 रुपये देखील मिळू शकतो. तर आपल्या कॅल्क्युलेशनसाठी आपण मॅक्सिमम साईडला कॅल्क्युलेशन करणार आहोत. तर 320 रुपयाने जर 400 बॅगचा हिशोब पकडला तर आपल्याला तो खर्च होणार आहे 1,28,000 रुपये. त्यानंतर स्टील, साधारणतः स्टँडर्ड कॅल्क्युलेशन प्रमाणे, स्टँडर्ड स्टील डिझाईन प्रमाणे एका स्क्वेअर फीट साठी जे स्टील लागतं ते साधारणतः 3.5 किलो ते 3.8 किलो एवढं लागतं. तर आपल्याला 1000 स्क्वेअर फीट साठी साधारणतः 250 किलो स्टील लागणार आहे. ज्यामध्ये तुमचं फुटिंग असेल, कॉलम असेल, बीम असेल, स्लॅब असेल, प्रत्येक RCC मेंबरसाठी जे लागणारं स्टील आहे ते साधारणतः तुम्हाला लागणार आहे 250 किलो. आणि जो स्टीलचा जो रेट आहे मार्केटमध्ये आता तो 54 ते 55 रुपये किलो आहे. तर आपण 55 रुपयाने जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला जो स्टीलचा रेट पडणार आहे
स्टील लागणार आहे, 2,09,000 रुपयाचं स्टील लागणार आहे. हे सर्व कॅल्क्युलेशन तुम्ही लक्षात ठेवा किंवा तुम्ही देखील याचा हिशोब करू शकता. त्यानंतर विटा साधारणतः 1,000 ते 1,100 स्क्वेअर फीट साठी जवळजवळ 17 ते 18,000 विटा लागतात. याचं कॅल्क्युलेशन कसं, कारण आपल्या या 2 BHK बंगल्यामध्ये असणार आहेत एक हॉल, 2 बेडरूम, एक किचन आणि छोटंसं पूजाघर आणि स्टेअरकेस आणि स्टेअरकेसच्या वरती फर्स्ट फ्लोअरला आपला हेडरूम म्हणजे टॉवर, एवढ्या सर्व गोष्टी असणार आहेत. आणि यामध्ये जी आपली एक्सटर्नल वॉल असणार आहे म्हणजे जी बाहेरची भिंत असणार आहे ती भिंत असणार आहे 9 इंचांची आणि जी आतली भिंत असणार आहे ती असणार आहे 4 इंचांची. तर यासाठी आपल्याला साधारणतः ज्या विटा लागतील त्या विटा लागतील 17 ते 18,000. आपण 18,000 पकडणार आहोत आणि जे सध्याचं मार्केट रेटमध्ये विटांचा जो रेट आहे 9 ते 10 रुपये यामध्ये वीट मिळते, काही भागात 11 रुपये देखील मिळते. पण जी साधारणतः जे ऍव्हरेज आपण जर पकडलं तर 10 रुपयापर्यंत तुम्हाला 4 इंच जी आपली ब्रिक असते ती मिळते. तर साधारणतः 18,000 गुणिले 10 तर आपल्याला 1,80,000 रुपयाच्या विटा लागणार आहेत. त्यानंतर जर आपण वाळू पकडली, वाळू हा अतिशय महत्वाचा घटक असतो पूर्ण घर बांधकामासाठी, कारण RCC मेंबर मध्ये देखील, कॉन्क्रीटमध्ये देखील वाळू लागते, बांधकामाला देखील वाळू लागते आणि प्लास्टरला देखील वाळू लागते. तर साधारणतः या सर्व बांधकामासाठी 1,000 ते 1,100 स्क्वेअर फीट साठी साधारणतः 16 ते 18 ब्रास वाळू लागते. त्या वाळूच्या क्वालिटीवर डिपेंड करतं मित्रांनो, वाळूचा ग्रेड किती, वाळूचा थिकनेस किती आणि त्या वाळूमध्ये मातीचं प्रमाण किती. जर तुम्हाला चांगल्या प्रतीची वाळू जर मिळाली तर साधारणतः 18 ब्रासमध्ये तुमच्या घराचं पूर्ण काम होईल आणि त्यादेखील काही प्रमाणात वाळू ही तुमची शिल्लक राहील. तर 18 ब्राससाठी साधारणतः जो वॉश सँड आणि नॅचरल सँड या दोघांचं जे आपण ऍव्हरेज करणार आहोत, कारण वाळूमध्ये आजकाल बऱ्याचशा ठिकाणी नदीची वाळू मिळत नाही, त्या ठिकाणी आर्टिफिशियल सँड हा ऑप्शन उपलब्ध आहे. तर आर्टिफिशियल सँड आणि नॅचरल सँडच्या भावामध्ये फरक असतो, पण एक ऍव्हरेज आपण 6,000 रुपये ब्रास या ठिकाणी पकडणार आहोत. 6,000 गुणिले 18 ती आपल्याला जवळजवळ वाळू लागणार आहे 1,08,000 रुपयाची. त्यानंतर खडी, कॉन्क्रीट मेंबर्समध्ये खडी हा अतिशय महत्वाचा घटक असतो. 20 mm ऍग्रिगेट आपल्याला मोस्टली कॉन्क्रीटसाठी किंवा RCC साठी लागते. साधारणतः 12 ते 15 यामध्ये आपल्याला या ठिकाणी खडी लागणार आहे, ऍग्रिगेट लागणार आहे. 14 आपण या ठिकाणी जर ऍव्हरेज पकडलं आणि खडीचा भाव 2,500 ते 3,000 रुपये यामध्ये असतो. तर 3,000 रुपयांना जर 14 ब्रासचा जर हिशोब केला तर आपल्याला या ठिकाणी खडी लागणार आहे 42,000 रुपयाची. तर आपण 42,000 रुपये खडीची पकडणार आहोत. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जी RCC साठी आणि बांधकामासाठी जी मजुरी लागणार आहे ती देखील अतिशय महत्वाचा घटक आहे, कारण आपण हे लेबर रेटनी काम देणार आहोत. आणि सध्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये असेल किंवा काही शहरी भागामध्ये असेल, बांधकाम RCC आणि प्लास्टर याचा जो रेट आहे मजुरीचा, लेबर रेटचा, तो साधारणतः 250 ते 280 रुपये पर स्क्वेअर फीट एवढा आहे. साधारणतः आपल्या त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात मित्रांनो, कारण फ्लोर टू फ्लोर हाईट, आपल्या घराची हाईट किती आहे, जर साधारणतः 10-11 फुटाचा जर आपण हिशोब केला तर आपल्याला 270 रुपयापर्यंत चांगल्या प्रतीचे मिस्त्री, चांगल्या प्रतीचे कारागीर आपल्याला मिळू शकतात. आणि जर 270 गुणिले 1,000 स्क्वेअर फीट जर आपण हिशोब केला तर आपल्याला या ठिकाणी आपल्याला टोटल मजुरी लागणार आहे ती 2,70,000 रुपये. आणि जर या सगळ्या गोष्टींचा जर आपण आता टोटल हिशोब केला तर आपल्याला 9,57,000 रुपये हा टोटल आपल्याला स्ट्रक्चरसाठी खर्च येणार आहे. स्ट्रक्चरसाठी म्हणजे यामध्ये फक्त स्ट्रक्चरल मेंबर्स, RCC असेल, बांधकाम असेल, प्लास्टर असेल आणि तुमचा RCCचा सगळा कॉम्पोनंट असेल, याला आपल्याला टोटल 9,57,000 रुपये खर्च, एवढा खर्च येणार आहे. त्यानंतर फिनिशिंग आयटम्स, फिनिशिंग हा देखील अतिशय इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि फिनिशिंगला देखील कमी जास्त प्रमाणात खर्च लागतो. कारण हा खर्च करताना मित्रांनो नियोजन हे अतिशय महत्वाचं असतं. कारण तुम्ही खर्च करताय, मटेरियल देताय, पण त्या देखील नियोजन देखील हा एक खूप महत्वाचा कॉम्पोनंट आहे. कारण तुम्ही जर प्रॉपर नियोजन केलं तर तुमचा खर्च नक्कीच कमी होणार आहे. तर आता चला तर वळूया फिनिशिंग आयटमकडे. तर फिनिशिंग मध्ये सर्वात पहिले आपण जे घराला दरवाजा असेल, दरवाजाची चौकट असेल, खिडक्या असतील, खिडक्यांचे ग्रिल असतील, या सर्वांसाठी साधारणतः जो 1,000 स्क्वेअर फीटच्या 2 BHK घरासाठी साधारणतः 80 ते 1 लाख रुपये खर्च येतो. म्हणजे साधारणतः फॉर एक्झाम्पल जर आपली जी खिडकीची ग्रिल असते ती साधारणतः 15 ते 20 किलो पर्यंत एका खिडकीची ग्रिल असते आणि त्याचा रेट जो 70 ते 75 रुपये असतो. आणि ह्या ग्रिलसाठी आणि किंवा जी आपली स्लायडिंग विंडो असते त्या विंडोसाठी साधारणतः 180 ते 250 रुपये पर स्क्वेअर फीट हा रेट आहे मार्केटमध्ये. आणि जर आपण दरवाजाच्या जर पॅनलचा विचार केला तर डोअर पॅनल जो असतो, जो पाईनचा डोअर असतो, तो साधारणतः 220 ते 300 रुपये पर स्क्वेअर फीट पर्यंत येतो. आणि चौकट जी असते सागाची, याच्या देखील रेट्स वेगवेगळे असतात. तर साधारणतः 1,000 स्क्वेअर फीट साठी किंवा 1,100 स्क्वेअर फीट साठी हा रेट साधारणतः या सर्व गोष्टींचा मिळून तुम्हाला 1 लाख रुपयापर्यंत खर्च येणार आहे. ज्यामध्ये तुमचा दरवाजाची चौकट, दरवाजाचे पॅनल्स,
खिडक्यांचे ग्रिल्स आणि खिडक्यांचे स्लायडिंग्स या सर्व गोष्टी त्यामध्ये असणार आहेत. त्यानंतर मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे टाइल्स म्हणजे फरशी आणि ग्रॅनाइट. फरशी साधारणतः आपल्याला 1000 स्क्वेअर फीटच्या 2 BHK बंगल्याला साधारणतः फरशी, ग्रेनाइट आणि त्याच्या मजुरीसाठी साधारणतः 1,40,000 रुपये ते 1,50,000 खर्च येऊ शकतो. हा खर्च जर आपण विभागला तर यामध्ये 50,000 रुपये मजुरी, साधारणतः 45 ते 50,000 रुपये तुम्हाला मजुरी लागणार आहे. कारण आजच्या मार्केटमध्ये आपण रेटचा विचार केला तर 45,000 ते 50,000 रुपये साधारणतः ही मजुरी लागते. आणि 80,000 ते 1,00,000 रुपयापर्यंत चांगल्या प्रतीच्या टाइल्स आणि चांगल्या प्रतीचं ग्रेनाइट, तुमच्या किचनसाठी आपल्याला ग्रेनाइट लागतं, स्टेअरकेससाठी आपल्याला ग्रेनाइट लागतं आणि आपल्याला जे आपले उंबरे असतात त्यासाठी देखील आपल्याला ग्रेनाइट लागतं. तर या सर्वांसाठीचं ग्रेनाइट आणि आपल्याला चांगल्या प्रतीची फरशी, चांगल्या प्रतीची टाइल्स आणि आपल्याला त्यामध्ये तुमची किचनची डॅडो असेल, बाथरूम असेल, वॉशरूम असेल, या सर्वांच्या टाइल्स मिळून आणि त्याची मजुरी मिळून तुम्हाला 1,00,000 रुपयापर्यंत खर्च येतो. त्यानंतर प्लंबिंग आणि इलेक्ट्रिक फिटिंग. मित्रांनो ह्या दोन अशा गोष्टी आहेत यामध्ये तुमचा खर्च या ठिकाणी वेगवेगळा असू शकतो. कारण स्टँडर्ड जर कंपनीची आपण जर प्लंबिंग आपल्या जर 2 BHK याला केली, 2 BHK मध्ये साधारणतः 2 बाथरूम, आपण 2 बाथरूम पकडले आहेत आणि 2 आपल्याला टॉयलेट्स पकडले आहेत. यासाठी साधारणतः 45 ते 50,000 रुपयामध्ये एक स्टँडर्ड लेवलचं प्लंबिंग होतं. त्यामध्ये त्याची मजुरी देखील असते. जर आपण जर चांगल्या प्लंबिंग केलं तर एवढ्या खर्चात 50,000 रुपयामध्ये तुमचं चांगल्या प्रतीचं प्लंबिंग काम मजुरीसह होतं. पण जर मित्रांनो काही कंपन्या ज्या मार्केटमध्ये आहेत, जर जॅग्वार असेल किंवा प्लमर असेल, हिंडवेअर असेल, याचे जर कॉम्पोनंट तुम्ही जर परचेस केले किंवा याचं जर तुम्ही सिरॅमिक्स परचेस केलं आणि त्यानंतर तुमचा खर्च नक्कीच वाढणार आहे. पण जर स्टँडर्ड क्वालिटीचं जे आपले समजा जर आपल्या UPVC, CPVC फिटिंग जे असतात त्यामध्ये जे पाईप्स असतात, त्यात बऱ्याचशा कंपन्या आहेत, ॲस्ट्रल आहे, प्रिन्स आहेत, अजून आपली सुप्रीम, अशा बऱ्याचशा कंपन्या आहेत. त्या तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या चांगल्या क्वालिटीचं मटेरियल जर IS स्टँडर्डचं मटेरियल परचेस केलं तर साधारणतः 50,000 रुपयापर्यंत तुमचं प्लंबिंग हे विथ मटेरियल होणार आहे. त्यानंतर इलेक्ट्रिक फिटिंग मधील देखील खर्च मागे पुढे होऊ शकतो. कारण त्यामध्ये देखील खूप साऱ्या कंपन्याज आहेत. पाईप असतील, ते पाईपची क्वालिटी कोणती, कन्सिल जे पाईप असतात त्याची जी क्वालिटी, त्यानंतर जे आपल्या वायर असतात त्यामध्ये पॉलिकॅब असेल, हॅव्हल्स असेल, बऱ्याचशा वेगवेगळ्या कंपन्या आहेत. त्यानंतर स्विच बोर्ड जे असतात, तर स्विच बोर्ड्स मध्ये पण मित्रांनो साधारणतः बऱ्याचशा कंपन्या आहेत. गोल्ड मेडल आहे, अँकर आहे, अशा बऱ्याचशा कंपन्या आहेत. तुम्ही जर चांगली कंपनी, स्टँडर्ड कंपनी जर बघितली तर तुम्हाला साधारणतः 60,000 रुपयामध्ये तुमचं इलेक्ट्रिक फिटिंग विथ लेबर चार्जेस होणार आहे. त्यानंतर मित्रांनो आता आपला राहिला एक खर्च राहिला आहे. तो खर्च मी तुम्हाला नंतर सांगणार आहे आणि त्या खर्चाचा अंदाज तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तर या सर्व फिनिशिंगचा खर्च 3,90,000 रुपये असणार आहे. आणि आपला जो स्ट्रक्चरचा खर्च होता तो साधारणतः 9,57,000 रुपये होता. आणि टोटल जर सगळ्यांची आपण जर बेरीज केली तर आपली ही बेरीज होते 2 BHK 1,000 ते 1,100 स्क्वेअर फीट साठी 13,47,000 रुपये. 13,47,000 म्हणजे 13,50,000 तुमचं 1,000 ते 1,100. तर 1,000 ते 1,100 मी का म्हणतो मित्रांनो, कारण मटेरियल आपण क्वांटिटीमध्ये परचेस करतो आणि घरामध्ये आपलं 100 स्क्वेअर फीटचा एरिया प्लस मायनस होतोच. कारण काय असतो, 1,000 स्क्वेअर फीटचं जर आपण खाली प्लॅनिंग केलं तर आपला जो टॉवर असतो किंवा आपला जो स्टेअरकेसचा टॉवर असतो तो साधारणतः 70 ते 100 स्क्वेअर फीटचा असतो. त्यामुळे तुमचं घर जेणेकरून 1,100 स्क्वेअर फीटचं होणारच आहे. त्यामुळे 2 BHK चांगल्या रूम साईज, स्पेसियस रूम साईज जर आपण बघितल्या तर साधारणतः 13.5 लाख रुपयामध्ये तुमचं सर्व काम होणार आहे. जो मी एक खर्च बोललो होतो तो खर्च म्हणजे कलर. आता कलर मध्ये देखील खूप साऱ्या कंपन्या आहेत, खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स येतात, पुट्टी येतात. तो खर्च आपण यामध्ये पकडलेला नाही. तो खर्च मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की साधारणतः स्टँडर्ड लेवलचा 1,000 स्क्वेअर फीट बंगल्याला कलर करण्यासाठी आतून आणि बाहेरून किती खर्च येऊ शकतो आणि तो पेंट कोणत्या कंपनीचा चांगला आहे हे पण मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. विदाऊट कलर मी तुम्हाला पूर्ण घराचं इस्टिमेट या ठिकाणी दिलेलं आहे. हे 13,50,000 रुपये. यामध्ये 10% कमी जास्त नक्कीच होऊ शकतं. यामध्ये खर्च कमी हा नक्कीच होऊ शकतो जर एखादा ग्रामीण भागातला कोणी काम करणारा असेल आणि त्याच्याकडे वाळू कमी. काय असतं मित्रांनो, जनरली ज्यावेळेस ग्रामीण भागात असेल किंवा काही लोकांकडे जे वाळू असेल, खडी असेल, ही कमी भावात उपलब्ध होते. म्हणजे जे वाळूचा रेट आपण 6,000 पकडला, काहींसाठी तो 5,000 मध्ये देखील अवेलेबल होते. या ठिकाणी ब्रिक, जसं की काही व्हिडिओमध्ये आपण बघितलं, 9 रुपयामध्ये देखील काही लोकांना ब्रिक्स विटा मिळतात. खडी देखील कमी भावात मिळते किंवा सिमेंट देखील कमी भावात मिळतं. तर आता जर कंपनी आपण बघितल्या तर सिमेंटसाठी अल्ट्राटेक, अंबुजा एक स्टँडर्ड कंपनी आहे, तुम्ही त्या वापरू शकता. जो रेट आपण धरलाय तो अल्ट्राटेक आणि अंबुजाचाच पकडलाय. तर 13,50,000 तुमचं स्वप्नातलं
1000 ते 1100 स्क्वेअर फीटचं 2 BHK लक्झरियस घर तुम्ही तयार करू शकता. जर तुम्ही लेबर रेटने एका चांगल्या मिस्त्रीला आणि चांगल्या कामगारांना काम दिलं तर एवढं तुम्ही ते सुंदर घर तुमचं बनून तयार होणार आहे. त्यामध्ये आपण सर्वच गोष्टी बघितल्या. चला तर शेवटी आता एक क्विक रिकॅप करूया. यामध्ये आपण कोणत्या कोणत्या गोष्टी झाल्या, प्लॅनिंग अँड डिझाईन, एक्सकॅव्हेशन, फिलिंग, कटिंग, या सर्व, त्यानंतर सिमेंट, वाळू, ऍग्रिगेट, स्टील, ब्रिक, त्यानंतर मजुरी, या गोष्टी आपण स्ट्रक्चरलच्या पकडल्या. त्यानंतर फिनिशिंग मध्ये टाइल्स, ग्रॅनाइट त्याची मजुरी, इलेक्ट्रिकल, प्लंबिंग त्याची मजुरी, त्यानंतर डोअर्स, विंडो, ग्रिल्स आणि स्लायडिंग, जे सर्व गोष्टी फिनिशिंगच्या आणि त्याची मजुरी. तर ही आपली जी दोघांची मिळून जी टोटल बिल झाली होती ती 13,47,000 रुपये, म्हणजे जवळजवळ 13.5 लाख रुपये, 13,50,000 रुपयामध्ये तुमचं पूर्ण घर तयार होणार आहे. तर मित्रांनो, आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की कलरसाठी किती खर्च येणार आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी तर तुम्हाला नंतर पिन कमेंटमध्ये हे सांगणारच आहे की कलरसाठी किती खर्च लागणार आहे. जस्ट आपलं इंटरॅक्शन राहावा म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहे की कोणी इंजिनियर असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील, त्यांनी देखील कमेंटमध्ये सांगा की कलरसाठी किती खर्च येणार आहे. हा खर्च मित्रांनो नक्कीच मागे पुढे होऊ शकतो, कारण रॉ मटेरियलची अवेलेबिलिटी, रॉ मटेरियलचं ट्रान्सपोर्टेशन यामुळे देखील खर्च बराचसा कमी जास्त होतो. तर मित्रांनो, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि कलरला किती पैसे लागतील. आणि असंच रिअल्टी एक्सपर्ट मराठीवर तुमचं प्रेम राहू द्या. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि अजून एक गोष्ट, ज्यांना कोणाला घर बांधायचं आहे आणि जो कोणी घर बांधतोय आणि विचार करतोय माझ्या घराला मला किती पैसे लागतील, ह्या गोष्टींचा जो विचार करतोय, तर त्याला देखील हा व्हिडिओ शेअर करा,